गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे कोण? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा. खानविलकर को कल दिया. लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमानी. आमदार संजय गायकवाड नेहमीच आपल्या वाचाळ वक्तव्यांमुळे वादात, मारहाणीमुळे वादात. अलीकडेच गायकवाडांनी कोल्हापूरच्या प्रकाशकाला शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा ऑडिओ आला. त्यानंतर टीकेची झोड उठली, त्यांना माफीही मागावी लागली. त्यावरून अजून आंदोलनं सुरूच आहेत. लोक गायकवाडांच्या अटकेची मागणी करतायत, त्यांची आमदारकी काढून घेण्याची मागणी करतायत. अशातच आता आणखी एक धक्कादायक व्हिडिओ बुलढाण्यातूनच समोर आलाय, ज्यात आमदार पुत्र कुणाल गायकवाड हा गाडीच्या बोनेटवर उभं राहून अश्लील शिवीगाळ करतोय, विरोधकांना धमक्या देतोय. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुलगा चाललाय का हे तर कन्फर्म आहे. पण म्हणतात ना, एकदा 7.5 मागे लागली की ग्रह फिरतात. आधीच बाप अडचणीत असताना आता पोराच्या या व्हिडिओतून सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. त्यामुळे गायकवाड यांच्यावर कारवाईसाठी दबाव वाढतोय. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे या माजोरड्या लोकांवर काही ठोस कारवाई करणार का आणि हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याचा आढावा घेऊयात. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. बुलढाणा जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. शिंदे गटाचे आक्रमक आमदार संजय गायकवाड आणि त्यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांच्या संदर्भातील जुन्या नव्या क्लिप्सनी सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजवलाय. शिवरायांच्या इतिहासाशी संबंधित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असणारी ऑडिओ क्लिप राज्यभर वाऱ्यासारखी पसरली. या घटनेला काही काळ उलटतानाही तोच आता त्यांचे पुत्र आणि बुलढाणा नगर परिषदेचे गटनेते कुणाल गायकवाड यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आलाय. त्यामुळे गायकवाड कुटुंबाच्या अडचणीत वाढ झाली आहे. बापा पाठोपाठ बेटाचाही प्रताप अशा शब्दात नेटकऱ्यांनी या प्रकरणावर टीकेची झोड उठवली आहे. या संपूर्ण वादाची ठिणगी शिवाजी कोण होता या पुस्तकावरून पडली होती. या पुस्तकाच्या आशयावरून आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला फोन करून अत्यंत हीन दर्जाची शब्दरचना वापरल्याचा आरोप झाला. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून आणि शिवप्रेमींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. लोकप्रतिनिधी असूनही अशा प्रकारे रस्त्यावरची भाषा वापरणं आमदारांना शोभत नाही अशी भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात असतानाच त्यांच्या मुलाचा व्हिडिओ समोर आल्यानं संतापाची लाट उसळली. कुणाल गायकवाड यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ते एका कारच्या बोनेटवर उभं असल्याचं दिसतंय. तिथून ते आपल्या राजकीय विरोधकांना उद्देशून अत्यंत अर्वाच्य आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करतायत. हा व्हिडिओ जरी नगर परिषद निवडणुकीच्या काळातील असल्याचं सांगितलं जात असलं तरी आमदारांच्या ताज्या वादामुळे तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरू लागलाय. बुलढाणा जिल्ह्यात या व्हिडिओ क्लिपमुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम सारख्या व्यासपीठांवर या व्हिडिओवर संतप्त कमेंट्सचा पाऊस पडतोय. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या मुलांनी जनतेसमोर कोणता आदर्श ठेवावा असा प्रश्न आता नागरिक विचारतायत. कुणाल गायकवाड हे केवळ आमदारांचे पुत्र नसून स्वतः बुलढाणा नगर परिषदेचे सदस्य आहेत आणि सत्ताधारी गटाचे गटनेते म्हणून मोठी जबाबदारी सांभाळत आहेत. अशा जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीनं सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे वर्तन करणं हे लोकशाहीच्या मूल्यांना हरताळ फासणार असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. जिल्ह्यात सध्या बाप लेकांच्या व्हायरल संस्कृतीनं चर्चा घराघरात होतीये. आमदार संजय गायकवाड हे आपल्या आक्रमक आणि वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच ओळखले जातात. मात्र यावेळी त्यांच्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्याचाही असाच व्हिडिओ समोर आल्यानं विरोधकांना आयतकोलीतच मिळाले. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. सत्तेच्या जोरावर हे लोक काहीही करायला मोकळे आहेत का असा सवाल उपस्थित केला जातोय.
बुलढाण्यातील स्थानिक राजकारणात गायकवाड समर्थकांकडून हा व्हिडिओ जुना असल्याचं सांगून बचाव करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी जनमानसातील रोष कमी होताना दिसत नाहीये. सोशल मीडियाच्या युगात एखादी चूक किती महागात पडू शकते याचं हे उत्तम उदाहरण मानलं जात आहे. जिल्ह्यातील सामान्य जनता या प्रकारामुळे हवालदिल झाली असून राजकीय नेत्यांच्या भाषेचा स्तर खालावत चालल्याबद्दल चिंता व्यक्त केली जाते. प्रकाशकाला दिलेली धमकी आणि मुलानं कारवर उभं राहून दिलेली अश्लील शिवीगाळ या दोन्ही घटनांनी गायकवाड यांच्या राजकीय प्रतिमेला मोठा धक्का बसलाय. आगामी काळात याचे पडसाद स्थानिक निवडणुकांवर किंवा जिल्ह्याच्या राजकारणावर कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सध्या तरी बुलढाणा जिल्ह्यात बाप तसा बेटा अशा आशयाचे मीम्स आणि पोस्ट व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी गायकवाड कुटुंबाला चांगलंच लक्ष केलंय. या प्रकरणावर आता पोलीस प्रशासन किंवा वरिष्ठ पातळीवरील राजकीय नेतृत्व काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.